जगामध्ये गरिबी का आहे हा प्रश्न अनेकांना सतावतो. आपल्याला देखील तो सतावतो. गरिबीची 3 कारणं प्रामुख्याने देता येतात. एक गरीब असण्याचं कारण म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये विषमतेचं समर्थन आहे. आणि हे समर्थन करण्यासाठी धर्म आणि नशीब या 2 संकल्पना फार महत्त्वाच्या आहेत. तुमच्या नशिबामुळे तुम्ही गरीब आहात असं लोकांना पटवलं जातं. आणि त्याचबरोबर धार्मिक कल्पना म्हणजे मागच्या जन्मी तुम्ही पाप केलं होतं म्हणून ह्या जन्मी गरीब झालात अशा प्रकारे सांगता येतं. म्हणजे पुनर्जन्म हा एक गरिबीचं कारण आहे असं सांगण्यात येतं. हे दोन्ही किती खोटे आहेत हे आता आता लोकांच्या लक्षात येत आहे आणि आलं पाहिजे. मागच्या वेळेसच मी उदाहरण दिलं होतं की कामगारांनी युनियन बांधून स्वतःची पगारवाढ करून घेतली. लोकांनी सरकारला आंदोलन करून मजबूर केलं आणि शिक्षण मोफत करून घेतलं. त्यामुळे लोकांना नशिबावरती मात करता येते आता आत्मविश्वास तयार झाला होता. परंतु आता नवीन आर्थिक धोरणानंतर हा आत्मविश्वास लोकांचा डगमगीत करण्यात येतोय. लोकांना सांगण्यात येतंय की तुम्ही तुमच्या नशिबावर आधारलेलं जग आहे, धर्मावर आधारलेलं जग करा. कालच अमेरिकेमध्ये ख्रिश्चन लोकांनी 250 वर्ष झाल्यानंतर अमेरिकेमध्ये ख्रिश्चन धर्माचा जय जयकार करणारा एक कार्यक्रम घेण्यात आला. त्याला अमेरिकन लोकांनी टीका घेतली, कारण का अमेरिकन घटना ही कुठल्याही एका धर्माला मानणारी घटना नाही. जशी भारतातली घटना देखील कुठल्या एका धर्माला मानत नाही, त्याप्रमाणे अमेरिकेमध्ये देखील देवाचं नाव जरी घेत असलं तरी ती कुठल्याही एका विशिष्ट धर्माला मानणारी घटना नाही. आणि त्यामुळे एका विशिष्ट धर्माचा उदो करणारा कार्यक्रम घेऊ नये असं लोकांचं म्हणणं होतं. आपल्या देशात देखील आज तेच चालू आहे. आपल्या देशातच नाही तर जगामध्ये सगळीकडे चालू आहे. इस्लाम मधले लोक देखील इस्लाम कुराण हाच महत्वाचा आहे आणि कुराणाच्या माध्यमातून देश निर्माण करणं आणि संस्कृती निर्माण करणं आणि त्याच्या मार्फत देश चालवणं अशा प्रकारचा विचार केला जातो. आणि ह्याची भीती दाखवून इतर धर्मातले लोक देखील आपण धर्माप्रमाणे चाललं पाहिजे, आपली संस्कृती मेंटेन केली पाहिजे, क्लॅश ऑफ कल्चर, संस्कृतीचा संघर्ष अशा प्रकारे ही सगळी भूमिका मांडली जाते. तेव्हा आपण ह्या सगळ्यांचा साकल्याने विचार करण्याची गरज आहे. मागच्या शतकामध्ये लोकांनी संघटित होऊन आंदोलनं करून सरकारवर दबाव आणून जग बदलण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वीपणे केला. त्यामुळे लोकांचा पगार वाढला, लोकांची मनोवृत्ती आपल्यावरती विश्वास ठेवण्याची झाली. 1947 साली जेव्हा हा देश स्वतंत्र झाला आणि देशाला घटना मिळाली तेव्हा देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण फार कमी होतं, शिक्षित लोकांचं प्रमाण फार कमी होतं. पण तरी देखील लोकांनी धर्मनिरपेक्षता ही या देशाची घटनेमध्ये मान्य होईल अशा प्रकारची घटना मंजूर केली. खरं म्हणजे 1947 साली या देशाचं विभाजन धर्माच्या नावावर झालं होतं. पाकिस्तानची निर्मिती ही इस्लामला मानणाऱ्या लोकांनी केली म्हणून इस्लाम धर्म हा पाकिस्तानचा धर्म झाला. परंतु उरलेल्या हिंदुस्थानामध्ये मात्र हा प्रश्न निर्माण झाला होता की हा देश कोणाचा. काही लोकांचं म्हणणं होतं की हा हिंदूंचा देश आहे, उरलेला हिंदूंचा देश आहे असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु भारतातल्या लोकांनी मात्र, जरी हिंदूंची मेजॉरिटी असली तरी भारतामधल्या लोकांनी मात्र स्पष्टपणे सांगितलं की हा देश कुठल्या एका धर्माचा नसेल, कुठल्या एका जातीचा नसेल, सगळ्या जाती धर्माचा मिळून एक देश असेल अशा प्रकारची घटना आणि अशा प्रकारचा देश निर्माण करून जवळजवळ 60 वर्ष हा देश आपण चालवला आणि आपली प्रगती करून घेतली. म्हणजे माणसांचा स्वतःवरचा विश्वास मजबूत करण्याचा प्रयत्न आपण केला. परंतु 60 वर्षानंतर एकीकडे शिक्षणाचा स्फोट झालेला आहे, पण दुसरीकडे धार्मिक पुनर्जीवनवाद वाढलेला आहे आणि त्यामुळे माणूस परत एकदा नशीब आणि धर्माच्या आहारी जातो आहे, अंधश्रद्धेचा गुलाम होतो आहे आणि ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. खरं म्हणजे डॉक्टर दाभोळकर आणि कॉम्रेड पानसरे यासारखा अंधश्रद्धा विरुद्ध संघर्ष करणाऱ्यांचा खून करण्यात आला तेव्हापासूनच जग बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली असं माझं मत आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी जर आपल्याला हे नशिबावर अवलंबून राहायचं नसेल आणि धार्मिक श्रद्धेचा मुकाबला करायचा असेल तर अंधश्रद्धा विरुद्ध श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये फरक आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे देवावरचा विश्वास ही एखाद्याची श्रद्धा असू शकते, तो असावा की नसावा त्याचा प्रश्न आहे, व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु सर्वसामान्य समाजाचा देवाच्या मागे लागणं आणि नशिबावरती भर देणं आणि जणू काही देवच सगळं. मला श्रीराम लागू आठवतात. श्रीराम लागूंनी सांगितलं होतं की देवाची संकल्पना ही भ्रष्टाचाराची सुरुवात आहे. कारण का आपण देवाला सांगतो की तू माझं एक काम कर म्हणजे आम्ही तुम्हाला नवस करतो. नवस म्हणजे काय? भ्रष्टाचाराचाच एक प्रकार आहे. ऑफिसरला आपण पैसे देतो काम केल्याबद्दल, हा भ्रष्टाचारच आहे. तेव्हा श्रीराम लागूंचं म्हणणं असं होतं की भ्रष्टाचाराची सुरुवात ही देवाची संकल्पना आहे.
मी यात इथपर्यंत ओढणार नाही, कारण देवाची संकल्पना ही व्यक्तिगत असते. प्रत्येक व्यक्तीने देवावर श्रद्धा ठेवायची की नाही याचा प्रश्न आहे. आणि श्रद्धा ही अंधश्रद्धेमध्ये बदलू नये याच्यासाठी मात्र प्रयत्न करणं हे प्रत्येकाचं काम आहे. आणि तेच डॉक्टर दाभोळकर, कॉम्रेड पानसरेंसारखे शहीद करत होते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते आहे आणि अनेक प्रगतिशील विचाराची मंडळी करतायत. डॉक्टर साळुंक्यांचं नाव मला त्याच्यामध्ये आठवतं. तेव्हा अशी मंडळी ही अंधश्रद्धा विरुद्ध काम करतायत. आपण त्यांना जॉईन झालं पाहिजे, आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि अंधश्रद्धेच्या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे. तरच मला असं वाटतं की आपण आपलं भविष्य आपल्या हातात घेऊ शकू आणि गरिबी आणि इतर सगळ्या ज्या मानवी निर्मिती समस्या आहेत त्याच्यावरती मात करू शकू. आणि म्हणून मी या ब्लॉगद्वारे आपणास विनंती करणार आहे की नशिबावर किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका आणि स्वतःचं भविष्य स्वतःच्या हाताने बदला, स्वतःवर विश्वास वाढवा. ही आवश्यकता आहे असं मला वाटतं.